हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण जी उरलेली डाळ असते त्या उरलेल्या डाळीपासून मस्त असे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक मोठा चमचा भरून इतकं तांदळाचं पीठ, एक मोठा चमचा भरून इतकं ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचाभर इतकं। त्यानंतर बेसन पीठ घेतलंय पाऊण चमचा इतकं। त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, अर्धा कांदा इथे आपण टाकलेला आहे। त्यानंतर 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या त्या यामध्ये टाकल्यात, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा इतके लाल तिखट, पाव चमचा हळद, त्याच्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये टाकणार आहे कारण आपण इथे शिळी डाळ वापरलेली आहे काल रात्री उरलेली। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आपण यामध्ये ओवा टाकणार आहोत, हातावरती चोळून घ्यायचा ओवा थोडा, 1 मोठा चमचा भरून तीळ यामध्ये टाकायचे। त्यानंतर आपल्याला यामध्ये डाळ टाकायची आहे। जेव्हा पाहुणे वगैरे घरी येतात ना तेव्हा आपल्या घरी बराच स्वयंपाक बनलेला असतो, अशा वेळी कधीतरी डाळ उरते, कधीतरी भाजी उरते, काही ना काहीतरी उरतं, तेव्हा अशा उरलेल्या पदार्थांचं काय करायचं, टाकून द्यायचे तर मग खूप मोठं टेन्शन येतं की अन्नपदार्थ फेकून द्यावे लागतात। अशा वेळी ना तुम्ही अशा पद्धतीने हे पदार्थ पुन्हा वापरू शकता। आता ही डाळ आपण यामध्ये टाकलेली आहे, जेवढी डाळ असेल तेवढी यामध्ये टाकायची, त्या अकॉर्डिंगच आपण ही सगळी पिठं घेतलेली आहेत। इथे डाळ थोडी कमी पडली होती तर डाळीच्या वाटीमध्ये आपण थोडं पाणी टाकलं आणि त्यानंतर पीठ मळून घेतलंय। जेवढी डाळ असेल त्या अकॉर्डिंगच सगळी पिठं घ्यायची। इथे मस्त असं आता थालीपीठाचं पीठ मळून झालंय। आता थालीपीठ थापण्यासाठी एक प्लेट घेतली, त्याच्यावरती आपण हा कपडा ठेवलेला आहे, ओला करून घेतलाय हा कपडा, स्वच्छ कपडा आहे हा। त्यानंतर यावरती पाणी टाकायचं कपड्यावरती आणि मग गोळा घ्यायचा एक पिठाचा आणि अशा पद्धतीने आता थालीपीठ थापून घ्यायचं आपल्याला। बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे थालीपीठ असं मस्त असं पसरवून घ्यायचंय, मध्ये मध्ये पाण्याचा हात वापरायचा म्हणजे थालीपीठ अगदी इझिली बनतं। सगळ्या बाजूने व्यवस्थित असं थालीपीठ आपण थापून घेतलं ना की त्यानंतर त्याच्यामध्ये बिळं पाडून घ्यायची। थालीपीठामध्ये बिळं पाडली की थालीपीठ अगदी छान दिसतं आणि शिजलं सुद्धा जातं अगदी व्यवस्थित असं। इथे सगळीकडे व्यवस्थित असं थालीपीठ आपण पसरवून घेतलेलं आहे, कुठे जाड किंवा बारीक राहिलेलं नाहीये, अगदी सगळीकडे छान मस्त बनलंय। आता बिळं सुद्धा आपण इथे पाडून घेतलेत। आता इथे तवा सुद्धा छान असा गरम झालाय, कपड्यासकट हे थालीपीठ उचलायचं अशा पद्धतीने आणि तव्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आणि कपडा अलगद काढून घ्यायचा। खूप सोप्या पद्धतीने ही थालीपीठं बनतात। आता आपल्याला काय करायचं, ह्या थालीपीठावरती तेल सोडून घ्यायचं, ही जी बिळं आहे त्याच्यामध्ये तेल सोडून घेऊयात, कडेने सुद्धा तेल सोडून घ्यायचंय आणि आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे आणि झाकण ठेवून मस्त असं थालीपीठ शिजून द्यायचंय। हे थालीपीठ शिजतंय मिडियम गॅसवरती, तोपर्यंत आपण इथे दुसरं थालीपीठ थापून घेऊयात। कधीही कपडा ओला ठेवायचा, स्वच्छ कपडा घ्यायचा थालीपीठासाठी, एक कपडा ठेवायचाच कायम घरात, थालीपीठ आपण सारखेच बनवत असतो। कपडा मस्त असा ओला करून घेतला आणि त्यानंतर थालीपीठ थापताना सुद्धा पाण्याचा हात घेतला ना की थालीपीठ अजिबात कपड्याला चिटकत नाहीत। इथे आपण जे उरलेली डाळ वापरली आहे ना त्या डाळीऐवजी जर घरात एखादी उरलेली भाजी असेल तर तुम्ही ती उरलेली भाजी सुद्धा वापरू शकता थालीपीठ बनवायला। इथे आता आपण एकदा झाकण काढून घेऊया, साधारणतः 2 मिनिटं झालेले आहेत। थालीपीठ किती शिजलंय ते पाहूयात। आता आपल्याला हे थालीपीठ पलटून घ्यायचंय, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं शेकून घ्यायचंय। इथे एका बाजूने थालीपीठ शेकलं जाते तोपर्यंत आपण हे वाले थालीपीठ पूर्ण करून घेऊयात। थालीपीठ नेहमी ना आलटून पलटून शेकून घ्यायचं। आता इथे गॅसचा फ्लेम आपण थोडासा हाय केलेला आहे आणि पुन्हा एका बाजूने तेल सोडणार आहे। तुम्ही ना तेलाऐवजी तूप सुद्धा सोडू शकता, तुपामधले थालीपीठ सुद्धा अगदी अप्रतिम लागतात। इथे आता हे वालं थालीपीठ सुद्धा बनून तयार आहे, तोपर्यंत आपलं ते पहिलं वालं थालीपीठ सुद्धा शेकतंय। असं 1-2 वेळा आलटून पलटून थालीपीठ शेकून घेतलं ना की ते मस्त शिजलं जातं, कारण आपण यामध्ये सगळी कच्ची पिठं वापरतो ना त्याच्यामुळे आपल्याला थालीपीठ अगदी व्यवस्थित शेकून घ्यावं लागतं। याच्या कडा सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायच्या।
थालीपीठ व्यवस्थित शिजलं गेलं कीच ते खायला चांगलं लागतं, नाही तर मग ते खाताना पिठं जर कच्ची राहिली ना आतमधली तर मात्र त्याची पूर्ण चव बिघडते। अशा पद्धतीने थोडं दाबून थालीपीठ शेकून घ्यायचं, म्हणजे त्याच्या कडासुद्धा मस्त शेकल्या जातात। इथे तुम्ही पाहू शकता। तुमच्याकडे जर असं काही शेकवण्यासाठी नसेल तर आपण पेला किंवा पलेत्याचा सुद्धा वापर करू शकतो। दोन्ही बाजूने थालीपीठ अगदी अप्रतिम असं शिजलं गेलेलं आहे, मस्त कुरकुरीत सुद्धा झालेलं आहे। आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। दिसायला किती मस्त दिसतंय, वरून तुम्ही भरभरून असं तूप किंवा बटर टाकू शकता। पांढरं लोणी असेल ना तुमच्याकडं तर थालीपीठांवरती ते खा तुम्ही, खूप मस्त लागतं। पण पांढरं लोणी सहसा सगळीकडेच भेटत नाही। आता अशा पद्धतीनेच आपण बाकीचे थालीपीठ सुद्धा तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही उरलेल्या डाळींपासून अगदी चमचमीत अशी थालीपीठं बनवू शकता। खायला खरंच खूप अप्रतिम लागतात, अगदी झटपट बनतात आणि कुणाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही उरलेल्या डाळीपासून ही थालीपीठं बनवली आहेत। आवर्जून ही रेसिपी घरी ट्राय करा, डाळ कधी उरली असेल तर। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।